जीव लगा कधी रे येशील तू या गीताचा तिसरा अंतरा. त्याचं नोटेशन मी स्क्रीनवर देतो आहे. त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि त्यानंतर त्याचा उपयोग तुम्हाला गाणं वाजवताना करता येतो. जीव लगा कधी रे येशील तू या गीताचा चौथा अंतरा राग मेघ मल्हार. त्याचं नोटेशन मी आपल्यासमोर स्क्रीनवर दिलेलं आहे. त्याचं स्क्रीनशॉट घ्या, तो प्रिंटआउट घ्या आणि राग वाजवताना गाताना त्याचा उपयोग करा. जीवलगा कधी रे येशील तू या गाण्याचे 4 अंतरे एकूण आहेत आणि त्यापैकी 2 अंतरे ध्रुपद आणि त्याबाबतचं विवेचन मी पहिल्या भागामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं. आज दुसरा भाग प्रसिद्ध करतोय. त्याच्यामध्ये राहिलेले 2 अंतरे आणि त्याबाबतचं विवेचन मी आज आपल्यासमोर मांडणार आहे. याच्यामध्ये आता पहिले जे 2 अंतरे होते त्याच्यामध्ये पहिला अंतरा होता तो यमन रागात बांधलेला होता आणि दुसरा जो अंतरा केदार रागामध्ये होता. आता याचा तिसरा जो अंतरा आहे आज आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बसंत राग आहे, परंतु काही वेळेला त्याच्यामध्ये काहींच्या मते सुरुवातीचा जो काही भाग आहे तो सोहनी रागामध्ये दिसतो. तो कसा दिसतो हे आपण बघू. आणि चौथा जो अंतरा आहे तो मेघ मल्हार रागामध्ये. आता मेघ मल्हार रागामध्ये काही वेळेला याची सुरावट थोडीशी बहार रागाप्रमाणे पण येते. बहार हाही वर्षाकालीन राग आहे. मेघ मल्हार हा वर्षाकालीन राग आहे. बहार आणि मेघ मल्हार हे दोन्हीही राग काफी थाटातलेच आहेत आणि त्याच्यामध्ये ती सुरावट कशी येते हेही तुम्हाला मी दाखवतो. पहिला जो अंतरा आहे आता म्हणजे आजच्या भागातील जो पहिला अंतरा म्हणजे तिसरा अंतरा आपण म्हणूया तो असा आहे. हेमंती तर नुरली हिरवळ शिशिर करी या शरीरा दुर्बल पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू. पहिल्या 2 अंतऱ्यामध्ये ऋतूंचं वर्णन शारदा ऋतू किंवा शारदाकालीन जो काही महोत्सव किंवा शारदाकालीन शोभा आहे ती संपलेली आहे आणि आता हळूहळू नोव्हेंबरचे दिवस, थंडीचे दिवस, दिवाळीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीमध्ये नाही म्हटलं तर थोडीशी शारीरिक क्षमता कमी होते किंवा शरीराला थंडीचा त्रास होतो. इथं त्याचा उल्लेख तसा केलेला आहे. आता हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू या 2 ऋतूंचं इथं वर्णन आहे. हेमंत ऋतूमध्ये नुरली हिरवळ म्हणजे आता हळूहळू पाणी कमी झालेलं आहे, पाऊस संपलेला आहे आणि आता हिरवळी हळूहळू संपत आलेली आहे किंवा हिरवळ आता हळूहळू वाळलेली आहे. सगळीकडे जे हिरवगार दिसत होतं आता दिसत नाही ते. हेमंती तर नुरली हिरवळ, नुरली म्हणजे उरलेली नाही. शिशिर, शिशिर ऋतू म्हणजे थंडीचा महिना. करी या शरीरा दुर्बळ नाही म्हटलं तर थंडीच्या कडाक्यामुळं शरीर दुर्बळ होऊ लागलेलं आहे आणि त्याची पुढची ओळ अशी आहे. त्यानंतर हळूहळू थंडी संपल्यानंतर मग ज्या वेळेला वसंत ऋतू हळूहळू सुरू होतो, हवेमध्ये गारठा संपून ऊब यायला लागते आणि हळूहळू वसंत ऋतूचं आगमन होतं. त्यावेळेला सर्व चराचरामध्ये चैतन्य हळूहळू पुन्हा निर्माण होतं आणि तिथं कवीची कल्पना अतिशय उत्तुंग भरारी मारलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं बघा. पुन्हा वसंती डोलू लागे. काय डोलू लागे? प्रेमांकित केतू. आता आपण असं बघितलं की प्रत्येक कडव्यामध्ये येशील तू या यमकाला अनुप्रासाला अनुसरून अशा शब्दांची रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रेमांकित केतू, केतू हा शब्द सुद्धा तिथं तशाच पद्धतीनं त्याची योजना केलेली आहे. केतू म्हणजे काय आणि डोलू लागे म्हणजे काय? पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू. वसंत ऋतूचं आगमन सुरू झाल्याबरोबर हळूहळू पुन्हा हिरवळ, पेरलेले शेत हळूहळू डोलू लागलेले आहेत आणि हळूहळू अंकुर रुजू लागलेले आहेत मातीमधले आणि ते वर आलेले आहेत आणि त्या हिरव्या अंकुरांचे असे थवेच्या थवे वाऱ्याबरोबर डोलू लागलेले आहेत हे त्यांना सांगायचं आहे. इथं प्रेमांकित केतू, केतू हा शब्द अशासाठी योजलेला आहे की पुराणामध्ये एक कथा आहे आणि त्याच्यामध्ये
देव आणि दानवांचं ज्यावेळेला अमृत मंथन किंवा सागर मंथन ज्यावेळेला होतं, त्याच्यामध्ये अमृत हे तत्व, अमृत तत्व जे 14 रत्नापैकी आहे त्याची निष्पत्ती होते आणि या अमृतासाठी या दोघांची भांडणं लागतात. त्याच्यामुळे एक लबाड राक्षस असतो आणि त्या राक्षसानं अमृत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला विष्णूंनी त्याचं धड उडवलं, शिर उडवलं धडापासून, आणि शिर आणि धड वेगवेगळे टाकले आणि त्या धडाला राहू असं म्हणतात आणि त्याचं डोकं जे आहे त्याला केतू असं म्हणतात. तर इथं कल्पना अशी केलेली आहे की जमिनीतून उगवून आलेले हिरवेगार असे हे जे वनस्पतीचे अंकुर आहेत हिरवेगार उगवलेले, हे वाऱ्याच्या झुळकेबरोबर जसे डुलतात त्यावेळेला कवीची कल्पना अशी होते की त्याला असं वाटतं की जणू काही केतू आहे, धड नसलेलं, धड जमिनीमध्ये पुरून घेतलेलं आणि डोकं वर असलेलं असे केतूंचे थवे आहेत आणि ते वाऱ्याबरोबर डोलत आहेत, अशी कल्पना कवीने केलेली आहे. प्रेमांकित केतू पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू कधी रे येशील तू. आता यावेळेला कधी रे येशील तू हा जो शेवटची ओळ आहे ती पण रागात आहे. हेमंती तर नुरली हिरवळ, शिशिर करी या शरीरा दुर्बळ. या 2 ओळी त्यांचा जर आपण स्वरांची रचना पाहिली तर ती राग सोहनीमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. सोहनी राग हा मारवा थाटातील राग आहे आणि त्याच्यामध्ये पंचम वर्ज्य आहे. सोहनीमध्ये मारवा थाटाचं वैशिष्ट्य असं आहे, रे कोमल म तीव्र आणि पंचम वर्ज्य, पूर्ण वर्ज्य. त्यामुळं हा मारवा थाट आहे. यामध्ये सोहनी राग जो आहे त्याच्यामध्ये आरोहामध्ये ऋषभ वर्ज्य आहे. सा गमदानी सा सारे निसा निदा निदा मदा, गमदानी सारे सा निदा मदा. हा सोहनी रागातील गाणी तुम्हाला आठवत असतील. एक कुमार गंधर्वांची बंदिश आहे. रंग ना डारो श्यामजी श्यामजी, रंग ना डारो श्यामजी, गोरी पेरी नहीं ये नहीं सारी, रंग ना डारो श्यामजी. एक बंदिश आहे आणि हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गीत आहे. आता सोहनी हा राग मारवा थाटातील आहे आणि त्याला जोडूनच याच अंतऱ्यासाठी ज्या रागाची उपयोजना केलेली आहे तो आहे बसंत. बसंत राग हा त्याच्यामध्ये सोहनी रागामध्ये धैवत हा शुद्ध येतो आणि बसंतमध्ये तो कोमल येतो. सोहनी रागामध्ये पंचम वर्ज्य आहे, वसंतमध्ये पंचम वर्ज्य नाही आहे. आता पूर्वी रागाचं वैशिष्ट्य काय आहे, पूर्वी थाटाचं वैशिष्ट्य काय आहे? रे कोमल, त्याच्यानंतर म तीव्र आणि ध कोमल, हे या पूर्वी थाटाचं वैशिष्ट्य आहे. तसा तो बसंत राग जो आहे तो असाच आहे. गमधनी सारे सानी दा सानी दा बा वा मा पा मा गा मा गा रे सा. अजून याचा वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये शुद्ध मध्यमाचा उपयोग केलेला आहे. सा मा मा म मा गा माध माध नि सारे सानी सानी ध बा मा गा मा गा रे सा. अशा ह्या 2 रागाचं प्रयोजन इथे केलेलं आहे. आता ते कसं केलेलं आपण बघूया. मागच्या अंतऱ्याचं संगीत संपलेलं आहे.
मागच्या अंतरेचं संगीत काय होतं, केदार रागामध्ये जो अंतरा होता तो संपला आणि त्याच्यानंतर त्याचं जोड संगीत जे होतं ते यमन रागातील होतं. ते कसं होतं, पम ग रे ग पम ग रे ग म धनी पम ग रे ग म धनी रे नी रे ग नी रे ग सा नी प सा. हा जोड संगीताचा तुकडा संपला आणि त्याच्यानंतर सोहनी रागातील जो जोड संगीताचा हे आहे तो चालू होतो. तो कसा होतो बघा, नी 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 रे 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 ग ग ग मा 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 ध नी ग ग ग मा 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 ध ध ध नी 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 सा रे सा नी सा नी ध नी ध म ग म ध नी सा रे सा. पुन्हा बघा, हेमंती तर नुरली हिरवळा निध मग मद नि सा रे सा सा निध निध मध मध मग गा. हेमंती तर नुरली हिरवळा शिशिर करिया. आता इथं बसंत रागाला शिशिर करिया शरीरा शरीरा, इथे खटका आहे, शरीरा दुर्बल शिशिर शिशिर करिया साग गा गा प मध प मग मग रे ग रे सा सा. पुन्हा वसंत रागाचं वैशिष्ट्य आहे, शुद्ध मध्यम. पुन्हा वसंती सामा मा मा मा, पुन्हा वसंती मध धम मध धम मध धम मध नि सा सा ध कोमल आहे. पुन्हा वसंती डोलू लागे साम मा 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 मध ध मध नि सा सा नी रे ग सा 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 नी रे ग रे सा सा. प्रेमांकित केतू प्रेमांकित. इथं प्रेमांकित पर्यंतच राग बसंत आहे, त्याच्यानंतर केतूपासून यमन चालू होतो. प्रेमांकित नीरे गरे सा 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 नि ध प म प नि ध प म ध प म ग म ग. प्रेमांकित केतू कधी रे येशील तू जीव लगा कधी रे येशील तू. आता पुन्हा यमन रागाचा जोड संगीताचा तुकडा प म ग रे ग म ध रे ग नी रे ग सा नी प सा. आता यानंतरचा जो चौथा अंतरा आहे तो राग मेघमल्हार मध्ये. आता त्याचा जोड संगीताचा तुकडा कसा आहे बघा, सा 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 नी 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 पा 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 मा 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 रे सा नी 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 ध ध ध नी 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 सा 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 रे सा सा म रे पा नी मा पा नी ध नी सा रे रे सा नी मा पा रे रे सा 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 म रे पा. मेघमल्हार रागामध्ये हा पेंटाटोनिक राग आहे, 5 स्वरांचा राग आहे.
ओढो ओढो जातीचा राग आहे, काफी थाटाचा आहे. त्याच्यामध्ये गांधार आणि दैवत पूर्ण वर्ज्य आहे. पण तरी सुद्धा इथं काही ठिकाणी दैवत घेतलेलं आहे आणि म्हणून तो मेघ मल्हार होतो का? नसेल तर मग कोणता? बहार म्हणायचं का त्याला? मग बहार असेल तर त्याच्यामध्ये गांधार पाहिजे. तू इथं गांधार नाही आहे, तो वर्ज्य आहे. त्यामुळं काही वेळ थोडीशी गफलत होते. पण राग निश्चिती करण्याची आपल्याला फारसा अट्टहास करण्याचं काही कारण नाही आहे. जे आहे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. तर ते मेघ मल्हार आहे असं समजू आपण आणि त्याला त्याची सुरुवातीची स्वरचना कशी आहे बघूया. सा 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 नी नी. आता इथं नी कोमल आहे. सा 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 नी 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 पा 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 मा 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 रे सा. सा रे मा प नी सा. सा नी प म रे सा. वास्तविक याच्यामध्ये शुद्ध निषाद जर घेतला नाही तर ती सुरावट साधारण मधमात सारंगसारखी येते. तरी पण मधमात सारंगाचे अजूनही काही स्वरांचे लगाव वेगळे आहेत. आरोह तेच आहेत. पण इथं मात्र त्यांनी दोन्ही निषादाचा उपयोग केलेला आहे. सा 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 नी 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 पा 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 मा 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 रे 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 सा सा. नी 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 धा 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 नी 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 सा 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 रे सा. नी 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 कोमल निषाद खालच्या सप्तकातील. धा 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 शुद्ध दैवत. नी 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 शुद्ध निषाद. नी 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 सा सा रे सा. सा म रे प. मरे प ही जी फ्रेज आहे ती बहार रागाची. सा म रे पा नी मा पा नी ध नी सा रे रे सा नी म प रे रे सा. सा म रे प. मी तुम्हाला या जोड संगीताच्या नोटेशनचं देतो. याचं कारण असं की तुम्हाला नेमकं काय आहे ते कळावं एवढ्यासाठी. अर्थात हे वाजवताना आपल्याला जर आपण ट्रॅकवर वाजवणार असू तर आपल्याला ह्या जोड संगीताचे तुकडे वाजवायचं काही कारण नाही आहे. पण तरी सुद्धा माहिती व्हायला पाहिजे. परत एकदा बघू आपण. सा 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 नी 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 पा 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 मा 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 रे सा. नी 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 धा 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 नी 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 सा 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 रे सा. सा म रे पा नी मा पा नी ध नी सा रे रे सा नी मा पा रे रे सा. सा सा म रे पा. इथून तो अंतरात चालू होतो. पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली. काहिली म्हणजे काय? काहिली म्हणजे काय? काहिली याचा अर्थ तो एक उपमा दिलेला आहे. उपमा कशाची उपमा आहे ती? काहिली म्हणजे काय? तर गुऱ्हाळ घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल गूळ तयार करताना जो मोठा लोखंडाचं जे पात्र ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये रस शिजत असतो त्याला म्हणतात काहिल. आणि ज्यावेळी ती तापते त्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये सर्व चराचर तापलेलं असतं. जणू काही त्याची काहिल झालेली असते. ही उपमा आहे. उपमा अलंकार आहे. पुनरपी ग्रीष्मी. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा. पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली. पा 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 नी पा 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 नी प पनी धनी सा नी पनी प मरे मरे सा. पा 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 नी प पनी धनी सा नी पनी प मरे मरे सा. मेघावली नाभी पुनरपि आली. मेघावली नेधानी सा रे सा. मंद्र सप्तकातील स्वर आहे ते. त्याच्यामुळे त्याच्या खाली टिंब दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल. कोमल निषाद ध शुद्ध नी शुद्ध सा रे सा नी ध नी सा रे सा म रे पा पा नी मा प नी ध नी सा रे. पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली. मेघावली नाभी पुनरपि आली. पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली. मेघावली नाभी पुनरपि आली.
पुनश्च वर्षा लागे अमृत रे 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 मरे सा सा सानी रे सानी रे सानी धा नी नी सा रे 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 मरे सा सा सानी रे सानी धा नी नी सा सा रे मरे सानी धा पापा. विरहावर ओतू इथपर्यंत तो राग मेघ मल्हार आहे. त्याच्यानंतर ओतू पासून तो यमन चालू होतो. विरहावर ओ कधी रे तू जीव लगा कधी रे तू. आता हे दोन्ही अंतरे तुम्हाला मी वाजवून दाखवतो. पहिला अंतरा बघा, म्हणजे तिसरा अंतरा. नी 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 रे 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 गा 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 म म म म ध नी गा 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 म म म धा गा गा नी 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 सा रे सा नी सा नी ध नी ध म गा म ध नी सा रे सा. हे म्हणती कर दुरली हिरवळा शिशिर करिया शिशिर करिया शरीरा दुर्बल पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू कधी येशील तो जीवन गाण कधी येशील तू. आता चौथा. पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली मेघावली नभी पुनरपि आली पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली मेघावली नभी पुनरपि आली पुनश्च वर्षा लागे अमृत पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओ कधी रे येशील तू जीव लगा कधी रे येशील तू. इथं हे चार अंतरे संपतात. आता विचार केला तर ह्या गाण्याचा आवाका फार मोठा आहे आणि त्याचा अभ्यासही करायला लागेल. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. ज्यांना बऱ्यापैकी स्वरांची ओळख झालेली आहे, पेटीवरील स्वरांची ओळख झालेली आहे, त्यांना हे अभ्यास करणं आणि ते प्राप्त करणं सहज साध्य आहे. अगदी सहज नाही पण तरीसुद्धा साध्य आहे. परंतु नवीन लोकांच्यासाठी किंवा ज्यांना अजूनही सुरुवात केलेली आहे किंवा करतायत त्यांच्यासाठी त्यांना खूप अभ्यास करावा लागेल. या सगळ्या रागांचा अभ्यास करावा लागेल. एक तर तुम्हाला स्वर माहीत पाहिजेत आणि गाणं तर माहीत पाहिजेच. गाणं तर डोक्यात पाहिजेच, त्याशिवाय हे शक्यच नाही आहे. गाण्यातील राग किंवा स्वर कोणते आहेत हे जर परफेक्टली माहीत नसेल तर ते शक्य नाही आहे. त्यामुळे याचा अभ्यास करणं हेच किंवा हाच त्याचा तो मार्ग आहे. आता हे जे चार अंतराचं जे गाणं आहे ते मी तुम्हाला ट्रॅकवर वाजून दाखवणार आहे. कारण मधलं संगीत जे आहे ते आणि त्याचा जो ताल आहे, ताल केरवाच आहे, परंतु मध्ये मध्ये त्याला तो लूप ताल नसल्यामुळे मला तो माझ्या ट्रॅकवरून घेऊन तो वाजवता येणार नाही. त्यासाठी मला कराओकेचं ट्रॅकच वापरावं लागेल. मी ते तुम्हाला कसं वाजवायचं यानंतर मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. बघूया. आता आपण हे गाणं कराओकेच्या ट्रॅकवर कसं वाजवून म्हणता येतं हे बघूया.
मुळातच या गाण्याचे ट्रॅक फारसे उपलब्ध नाही आहेत. 1-2 ट्रॅक आहेत, पण ते सदोष आहेत. त्यातलाच एक बऱ्यापैकी ट्रॅक मी निवडलेला आहे आणि त्याचा स्पीडही मी थोडासा कमी करून घेतलेला आहे. हा ट्रॅक जो आहे तो पांढरी 1मध्ये आहे, त्यामुळे मी माझी पेटी जी आहे ती पांढरी 1ला ॲडजस्ट करून घेतलेली आहे. म्हणजे हा जो स्केल चेंजर असल्यामुळं हा स्वर मी पांढरी 1चा काळी करून घेतलेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. बघूया आपण आता. दिवसा मागून दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. धरेस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुके फुलोरा. धरेस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुके फुलोरा. नभधरणीची जोडून गेले सप्तरंग से कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुलली सुकली. शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुलली सुकली. चंद्रकले समवाढून विरले, अंतरीचे हे तू कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. हेमंती तर नुरली हिरबळ, शिशिर करी या शरीरा दुर्बळ. हेमंती तर नुरली हिरबळ, शिशिर करी या शरीरा दुर्बळ. पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमातीत के तू कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली, मेघावली नभी पुनरपि आली. पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली, मेघावली नभी पुनरपि आली. पुनश्च वर्षा लागे अमृत, पुनश्च वर्षा लागे अमृत. विरहावर ओ कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा
कधी रे येशील तू. आपल्या समोर मी हे गाणं कराओकेवर वाजवण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील, कारण मलाही ते सगळं शक्य होतं असं नाही आहे. परंतु माझा प्रयत्न मात्र तो असा आहे की जास्तीत जास्त चांगलं आहे ते तुमच्यासमोर ठेवायचं आणि तुमच्याकडून ते चांगलं व्हावं, त्याची पुनरावृत्ती व्हावी, चांगलं निर्माण व्हावं, तुम्हाला त्याचा आनंद मिळावा, हा माझा यातला शुद्ध हेतू आहे. तर माझ्याकडून झालेल्या काही थोड्याशा चुका असतील आणि काय असेल त्या माफ करा, परंतु जे चांगलं आहे ते निवडा आणि ते घेण्याचा प्रयत्न करा, माझी एवढीच विनंती आहे. बघूया आता आपण यानंतरचं पुढचं गाणं. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.